चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवोदयच्या 120 डेज चॅलेंज मध्ये। आज आपला आहे डे 6। डे 6 मध्ये आपण शिकणार आहोत एक्सरसाइज नंबर 1.5 स्वाध्याय नंबर 1.5। तर बघा, आपण सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन्सला। माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही चॅनल सोबत जोडून आहात आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करता आहात, एकमेकांचं नॉलेज वाढवता आहात, हीच माझी अपेक्षा आहे। आता आपण सुरू करूयात क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.5। याच्या अगोदरचे प्रॅक्टिस सेट आणि लेसन तुम्ही बघितलं नसेल, धडा बघितला नसेल तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय? क्वेश्चन नंबर फर्स्ट, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास कसे ते पुढील असेल। तर बघा, 2,10,000 तर मी सांगितलंय 2 लाख येते, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅख। 2 लाख काय सांगितलं आपल्याला? 2,02,000 तर 2,000 तर इथे एक झिरो येईल, तर असा येईल ते। जिथे नंबर नसतो तिथे झिरो द्यायचा असतो। आता 2,02,000 असे अंक येईल, तर कुठे दिलंय 2,02,000? तर ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी आपल्याला ठरेल योग्य। आता 2,000 म्हणजे 1000 प्लेसवर 2 लिहायचं आणि मग पुढे झिरो लावून टाकायचं। तर तुम्हाला समजलं कसं केलंय मी हे? नसेल समजलं तर मला माझ्या नंबरवर तुम्ही पर्सनली सांगू शकतात आणि असं पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कळवू शकतात। आता क्वेश्चन नंबर सेकंड, 5, 4, 3, 8, 2, 3 या संख्येतील 3 स्थानिक किमतीतील फरक सांगा। तर 3 चा फरक सांगायचा। आता 3 स्थानिक किंमत किती? 3 ची, ह्या 3 ची आहेत। 3 च्या पुढे किती अंक? 1, 2, 3 तर 3 झिरो आणि फरक सांगायचा आपल्याला म्हणजे मायनस, आणि ह्या 3 ची तर 3च आहे। तर 10 मधून 3 गेले उरले 7, 1 हातच्याला उरले, 10 मधून 1 गेला उरला 9, वापस 1 हातच्याला, 10 मधून 1 गेले 9, 1 गेला 2997, 2,997। तर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए होईल आपलं आन्सर। सर्वांना समजतंय काय शिकवतोय मी? तर बघा, नीट लक्ष द्यायचंय, मी काय शिकवतोय याकडे चांगलं लक्ष दिलं गेलं पाहिजे तुमचं। जर तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये 100% कळवा काय चुका होत आहेत, तर ते मी सुधारायचा नक्की प्रयत्न करेल। तर आता 4, 7, 5, 6, 9 या संख्येतील दशस्त्र 10,000 स्थानाचा अंक कोणता? तर दशस्त्र 10,000 स्थानाचा अंक तर 10,000, हे बघा, हे युनिट, हे टेन्स, हे 100, हे 1000 आणि हे 10,000, हा आहे 10,000 स्थानाचा अंक। तर चला मित्रांनो, आपला तिसरा क्वेश्चन तर आता पूर्णपणे झालाय। तर आपण वळूया चौथ्या क्वेश्चनकडे। तर आपला फोर्थ क्वेश्चन आहे की 4,4,4,4 या संख्येतील दशक स्थानाचं व सहस्त्र हजार स्थानाचा अंकांची स्थानिक किमतींची बेरीज। आता 4 किती वेळेस आहे? 5 वेळेस। तर 4 किती वेळेस आहे? 5 वेळेस। आता आपल्याला सांगितलंय दशक स्थान, दशक स्थान म्हणजे टेन्स प्लेस, याची किंमत आहे 40 व सहस्त्र म्हणजे हजार आहे स्थान, तिथं दिलंय पण आहे 1000 स्थान, तर याची किंमत आहे 4,000। तर आपल्याला बघायचं ह्या दोघांमधील फरक आपल्याला आपल्याला स्थानिक किमतींची बेरीज सापडायची। तर 4,000 प्लस 40 इक्वल्स टू 4,040। तर कुठे आहे? तर चला ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते आपल्याला 4,040। तर तुम्हाला समजत असेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया। तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे करत चालायचंय की प्रत्येक क्वेश्चन अगोदर सोडून बघायचा आहे आणि नंतर तुम्ही बघायचंय, व्हिडिओ चालू करायचा। तर आता बघा, फिफ्थ क्वेश्चन काय? 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता? तर 56,84,321 तर याच्यामध्ये 8 व 3 अंकाच्या स्थानिक किमतींचा फरक। तर 8 वर काय किती शून्य लागेल पुढे? 1, 2, 3, 4, तर 8च्या पुढे 4 शून्य म्हणजे 80,000 मायनस अजून 3च्या स्थानिक किंमत, 3 ची स्थानिक किंमत काय? 300,
तर बघा 80,000 मायनस 300, 0 0 10 मधून 3 गेले उरले 7, एक हातच्याला 10 मधून 1 गेला उरले 9, एक हातच्याला 69,700. तर आपलं ऑप्शन नंबर बी असेल राईट, 69,700. तर कळतंय मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहेत, तर तुम्ही ते योग्य पद्धतीने सोडवणे अपेक्षित आहेत. आपण जर चांगली प्रॅक्टिस केली तर कोणतेच क्वेश्चन अवघड नाहीयेत. तर बघा आता आपला क्वेश्चन नंबर 6, 18,769 या संख्येतील कोणत्या अंकांच्या स्थानी मूल्य सर्वात अधिक आहे. तर आपल्याला जेव्हा विचारलं असेल की स्थानिक मूल्य कोणाचे, स्थानिक किमतीचे स्थानिक मूल्य कोणाचे सर्वात जास्त आहे, तर ह्या साईडचा म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडचा सर्वात डाव्या बाजूचा सर्व मोठा जो अंक आहे त्याचं सर्वात मूल्य जास्त असतं व उजव्या बाजूचं त्याचे सर्वात कमी असतं. तर एक होईल आपला आन्सर. तर ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए, कारण की स्थानिक मूल्य 1चं सर्वात जास्त आहे. तर बघा आता आपला क्वेश्चन नंबर आहे, लास्ट क्वेश्चन आहेत आय थिंक, हो बरोबर लास्ट क्वेश्चन 7. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांची पुनर्वापणी करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील. तर पुनर्वापणी करायची नसेल आणि जर 3 अंक असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं याच्यापासून 3 अंकी संख्या ह्या 4 बनवल्या जातात. हे डोक्यात फिट करायचं. नाही तर मी तुम्हाला सांगतो, एक 8908, एक 9810, एक 809 आणि 890. तर ह्या 4 अंक असतात ते बनवले जातात, त्याच्यापेक्षा दुसरं बनवलं जाणार नाही. तर हे किती अंक आहेत? 4. तर 4 कुठे ऑप्शन मध्ये आपलं? तर ए नंबरला आहेत. तर ऑप्शन नंबर ए 4. तर तुम्हाला ही एक्सरसाइज समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा, कारण की तुमच्या एका मदतीने अजून कोणीतरी अजून नॉलेज गेन करू शकतं. आणि ह्या चॅनल सोबत जुळून राहा आणि पुढे चालून या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढे चालून जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू.